आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण आज विक्रोळीच्या राजाच्या विसर्जनला आलो आहे. तसं आगमनाला आलेलो आपण भरपूर मजा केलेली. तसंच आपण आज विसर्जनला पण भरपूर मजा करणार आहे. सो तुम्ही बघता ते आज आगमन जसं डी जे होतं तसं इकडे पण डी जे विसर्जनला. सो भरपूर पब्लिक इकडे जमा झाली आहे. भरपूर चांगलं आहे. सगळे एन्जॉय करतात आहे, डान्स करतात आहे. आपण पण डान्स करूया. आपण का मागे राहायचं. हो चला थोडं डान्स करतो मी पण. आणि मग तुम्हाला अजून भरपूर काय काय दाखवायचं पुढे. आज आपण जाणार आहे मरीन ड्राईव्हला, गिरगाव चौपाटी. सो तिकडे आपल्याला गणपती बाप्पांचे सगळ्या गणपती बाप्पांचे विसर्जनला जायचं आहे. सो भरपूर मजा येणार आहे, भरपूर धमाल करू आपण तिकडे जाऊन. एवढी एन्जॉयमेंट करू काय सांगू तुम्हाला. मी अजून एवढा एक्सायटेड आहे ना त्या गोष्टीसाठी, भरपूर एक्सायटेड आहे. सो चला बघितलं तर तुम्ही आम्ही तिघं एन्जॉय करतो आहे. बॉडी नाव एकाचं आणि नाव आम्ही तिघं भेटताना आम्ही भरपूर एन्जॉय करतो विसर्जनला. तो चला पुढे दाखवतो तुम्हाला. आमचे गर्ल्स पण ते पण एन्जॉय करतात, तिकडे डान्स करून झाला आहे. मित्रांनो आता आपण विक्रोळीला आहे. तिथून आपण चाललो आहे आता मुंबईला गणपती विसर्जन बघायला. लास्ट ट्रेन आहे 12:40ची. त्यानंतर ट्रेन नाही म्हणून सगळे मित्र आम्ही आलो इथं. आता इथून निघणार आहे. तिकडं मस्त गणपतीचे विसर्जन बघू. मोठ्या मोठ्या लालबाग, चिंतामणी असं मोठ्या मोठ्या गणपतीचे विसर्जन बघायचं आपल्याला. तो चला तुम्हाला पण दाखवतो. चला मजा घेऊया. ट्रेनमध्ये बघतो तुम्ही भरपूर गर्दी आहे. एवढ्या गर्दीतून आम्ही चाललो आहे. एवढं मजा आली ना पण जायला, एवढी मजा आली तुम्हाला काय सांगू मित्रांनो. भरपूर एन्जॉय केला आम्ही. सो वेगळीच मजा आली ट्रेनमध्ये आज जाऊन एवढ्या गर्दीत. रात्री जो व्ह्यू दिसतो मुंबईचा, बाप रे बाप, काय खतरनाक व्ह्यू असतो. एवढं खतरनाक वाटतं ना. आता आपण इकडून चाललो आहे पायी मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्हवरून मग गिरगाव चौपाटीला जाणार आहे आपण. सो एवढ्याला पायी चाललो आहे. तो मित्राला शॉर्टकट माहिती आहे, तिकडून आम्ही चाललो आहे. सो पोचला आता आपण मरीनला. सो आता रोड क्रॉस करून जाऊ, तिकडं बसू, जरा चिल मारू. हा काय नजारा आहे. तुम्ही इतर नाईट आऊटला आलं बघशाल ना, एवढं भारी आहे ना, एवढं भारी व्ह्यू आहे ना, एकदम मजा येते ना बघून. सो एकदम शब्द नाही मला बोलायला, एवढं खतरनाक. आणि मग त्यानंतर इथं आपण 4 जण चिल मारतोय बसून, समुद्राची मजा घेतो आहे. सो रात्रीचा जे व्ह्यू आहे तो भरपूर चांगला आहे, मला भरपूर आवडला. रात्री मरीन ड्राईव्ह म्हणजे 3 नंतर काहीतरी चालू होतं. त्याच्या आधी अलाउड नसतं तिकडं बसणं. पोलीसवाले येतात, हाकलवतात, म्हणजे जाऊ बोलतात. काही ते इस्मार खान लोक होते तिकडे खाली, ते खाली दगडेत तिकडे जाऊन बसलेले होते. त्यांना एवढा मारला पोलीसवाल्यांनी की काय सांगू तुम्हाला. सो आता आपण निघालो आहे गिरगाव चौपाटीला जायला. सो चला आता पुढे जाऊ, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. आता सगळे गणपती येतील. पूर्ण रात्रभर आम्ही इकडे थांबलो आहे आणि आता चाललो आहे गिरगाव चौपाटीला. हे समोर तुम्ही बघता द्या, आता मूर्त्या दिसतील तुम्हाला, बाप्पा दिसतील आपले. हे आपले बाप्पा दिसतात आहे आपल्याला. खास करून मी आलो आहे लालबागच्या गणपतीला बघायला. आणि मी फर्स्ट टाईम आलो आहे. याच्या आधी कधी असं गेलो नाही. मी एक्सपिरियन्स करायला गेलो आहे की बाबा बघू काय एवढे लोक जातात, काय मजा येते, काय एन्जॉयमेंट असते, काय. सो चांगलं वाटलं मला. पूर्ण नाईट आऊट मारून एकदम म्हणजे एन्जॉय केला. पण मला असं वाटतं की आम्ही रात्री न थांबता सकाळीच जायला पाहिलं होतं डायरेक्ट. पण आम्ही तिकडे रात्री जाऊन टाईमपास केला, भरपूर एन्जॉय केलं फ्रेंड्ससोबत. सो बघता तुम्ही आतमध्ये किती गर्दी आहे गिरगाव चौपाटीला. सगळे गणपती येतात आहे. अजून लालबागचा गणपती बाकी यायचा, चिंतामणी गणपती बाकी आहे, कारण ते लेट येतील गणपती. 7-7:30पर्यंत येतात ते गणपती. सो आपण चला तोपर्यंत बाकी गणपतीचे दर्शन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊ गणपतीचे. आणि आपला प्रार्थना करू की ब्लॉगला, आपल्या चॅनलला चांगले सबस्क्राईब होतील, चांगले वॉच टाईम वाढेल. सकाळी जो मित्रांनो गिरगाव चौपाटीचा जो व्ह्यू आहे, जे बाप्पांचे दर्शन भेटतात आहे, आणि जो व्ह्यू आहे समुद्रासमोर, एकदम खतरनाक, एकदम भारी, भरपूर मस्त वाटतं आता ते येऊन. मला फर्स्ट टाईम मी आलो आहे, एवढ्या वर्षात कधीच नाही आलो. म्हणून बोललो चला आपण जाऊ. मित्रांना बोललो, कन्व्हिन्स केलं चला जाऊ. मग ते पण बोलले हां ठीक आहे चला लालबागचे गणपती दर्शन घेऊ. जसं तुम्ही बघताय समोर आता गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ती विसर्जनला आली आहे. सो ही मूर्ती पण आता विसर्जनला चालली आहे गणपती बाप्पाची.
सो भरपूर भारी वाटलं आहे. इथं भरपूर चांगल्या गोष्टी आहेत, भरपूर चांगलं बघायला भेटतं. पण तुम्ही बघशाल का म्हणजे मला एक गोष्ट याच्यात नाही आवडत, जेव्हा मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात तेव्हा जातात पण याचे म्हणजे हातपाय इथपाय म्हणजे असं समुद्राने परत बाहेर निघून येतं. ते एक गोष्ट मला नाही आवडत, पण ठीक आहे, आता काय करू शकत नाही त्याला. सो ठीक आहे. पण जेव्हा सकाळचे जे व्ह्यू होता तिकडचा एकदम भारी, मला भरपूर आवडलेला. भरपूर तो एवढा चांगला एक्सपिरियन्स केला नाही मी आज. फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये एवढा चांगला एक्सपिरियन्स केला आहे मी. मला एवढं भारी वाटलं आहे ना. चला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ, त्यांना बोलू की माझा यूट्यूब चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब वाढतील. भरपूर 1000-2000 होऊ दे, स्टार्टिंग तरी भरपूर झाली, मग त्यानंतर वॉच टाईम पण होऊ दे. सो मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि मला. सो अगर तुम्हाला कुठं असं वाटतं इथं याने असं केलं पाहिलं होतं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, तर आपण आपला चॅनल अजून सुधरवू, अजून चांगलं इम्प्रूव्ह करू त्या गोष्टीला. तसं बघता समोर एकदम मस्त मस्त मूर्ती आहेत, एकदम भारी वाटते खरंच यार. आज मी तर मला भरपूर चांगलं वाटलं आहे. म्हणजे तुम्ही बोलशाल तर सगळ्या गणपतीला रोज आपल्या मुंबईमध्ये फिरायला भरपूर हे होतं, एकदाच जायचं समोर गिरगाव चौपाटीला विसर्जनला, सगळ्या गणपतीचे दर्शन होतं तिकडे गेलं, काही टेन्शन नाही. आता लालबागचा पण गणपती आला आहे म्हणून एवढी क्राऊड सगळी तिकडे जमा झाली आहे. सो बघता तुम्ही लालबागचा जो क्रेज आहे भाय, तो क्रेज खतरनाक आहे, एकदम खतरनाक क्रेज आहे. ती पब्लिक तिकडं होती, ती सगळी पब्लिक इथं आली जसं माहीत पडलं की लालबागचा राजा आला आहे. भरपूर भारी, भरपूर मस्त. पण एक सांगू तर मला एक गोष्ट इथं नाही आवडली. तिकडे ना तुम्ही जाता ते पण भरपूर रिस्क आहे, कारण तिकडे धक्कामुक्की भरपूर होते, भरपूर. कारण ते लालबागचे या दुसऱ्या मंडळाचे जे पण असतात ते साखळी करून असतात, त्यांच्या अंगावर इथून पब्लिक ढकलते, मग ते परत मागे ढकलतात, म्हणून अशा ढकलाढकलीमध्ये कोणाचा जीवही जाऊ शकतो. तसं तर माझा पण म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे होतो उभे तेव्हा मग ढकलाढकली चालू होती, मी पडता पडता वाचलो. अगर तो माणूस एकदा खाली पडला पोरगा, त्याच्या अंगावर पाईप देऊन बिचाराचा जीव द्यायला असे हालत होते, तिकडं गुदमरल्यासारखं होत होतं मला पण. सो मी आणि माझे एक फ्रेंड बाहेर आलो आणि आपला रॉडी होता आतमध्ये आणि विवेक म्हणून फ्रेंड आहे, त्यांनी त्या व्हिडिओ काढले आहेत. आणि तो रॉडी आपला फोटोग्राफर आहे, चांगला एकदम भारी फोटोग्राफी करतो तो. सो त्यांनीच व्हिडिओ काढले आहेत आपल्या सगळ्या, म्हणून अजून चांगल्या व्हिडिओज आल्या आहेत, भरपूर चांगला व्ह्यू आहे. तुम्हाला लालबागच्या गणपतीत चांगलं दर्शन भेटतं आहे, चांगले व्ह्यूज भेटतात हे त्या गोष्टीमुळे, कारण तो फोटोग्राफर त्यांनी चांगले शूट्स केलेत. सो बघितलं तुम्ही किती क्राऊड आहे इथं, एवढी क्राऊड येते तिकडे ना, खतरनाक क्राऊड येते. पण माझे तर मी तर बोलू तुम्हाला नाही गेलं तर बेटर आहे, बिकॉज तिकडे जाऊन भरपूर प्रॉब्लेम्स होतात. हे पण ठरवलं आता नाही जाणार नेक्स्ट टाईमला, बिकॉज नाही यार, आपण जीवाचा धोका घेऊन एवढा जाण्यात संबंध नाही. गणपती बाबा बोलत नाही एवढं की बाबा माझ्यासाठी तुम्ही एवढं हे करा, ते एवढं हे करा. आपण आपल्या श्रद्धेने जातो, त्यांना इथूनही आपण पाया पडलो तरी त्यांच्यापाशी ते पोचून जाईल. त्यासाठी एवढा गर्दीत एवढं ह्याच्यात जायची काहीच गरज नाही आहे. सो भरपूर भारी वाटलं तिकडे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन. लालबागच्या एकदम खतरनाक मूर्ती आहे आपली दर टायमाने, आणि एकदम भारी. एवढी पब्लिक तुम्ही बघता ते किती क्राऊड आहे, एवढा क्राऊड होता ना विचारू नका तुम्ही, एकदम भारी वाटतं. जसं बघितलं मित्रांनो, आजचा ब्लॉग आता आपण इथेच थांबू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला सांगा सबस्क्राईब करायला. अजून आपण देवीचे पण दर्शन घेणार, त्याच्यात पण चांगले चांगले ब्लॉग्स बनवू आपण. सो तुम्हाला अगर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम.